चंद्रपुर मनपा में सत्ता स्थापित करने को लेकर सांसद प्रतिभा धानोरकर और विजय वडेट्टीवार के बीच चल रहा संघर्ष अब समाप्त हो गया है। नागपुर में शनिवार को पत्रकारों से बात करते हुए वडेट्टीवार ने कहा कि महापौर पद धानोरकर के पास रहेगा, जबकि 5 साल की स्थायी समिति का नेतृत्व उनके हाथ में होगा। साथ ही उन्होंने बताया कि सत्ता स्थापित करने के लिए आवश्यक आंकड़ा सांसद जुटाएगी। ती वैचारिक सामाजिक बांधिलकी असलेली आहे, आयडियोलॉजीशी जुळलेली आहे, बहुजन समाजातून निवडून आलेली मंडळी आहे। त्यामुळे मला कुठेही अशा प्रकारची चिंता वाटत नाही। आणि मी सांगितलं की दोघांनाही महापौर करणं, त्यांना भाजपला असू दे की काँग्रेसला असू दे, फार कसरत करावी लागणार आहे। कारण ज्या लोकांचा गट झाला आहे 10 लोकांचा, त्यावर सत्तेचे समीकरण आता स्थिर झाले आहेत। ती 10 माणसामध्ये 8चा गट आणि 2 अपक्ष, आणि अपक्षांनी सुद्धा आम्ही 10 एकत्र आहोत अशा प्रकारची भूमिका स्वीकारल्याची माहिती माझ्याकडे आहे। वडेट्टीवार ने आज हुई बैठक की जानकारी देते हुए बताया कि नेता सदन पार्टी तय करेगी, वही समर्थन करने वाले नगर सेवकों को उपमहापौर बनने सहित स्थायी समिति में सदस्य बनने पर सहमति बनी है। आज सकाळी झूम मीटिंग झाली। सगळे वरिष्ठ आमचे त्या झूम मीटिंगमध्ये होते, प्रभारी होते, प्रदेशाध्यक्ष होते, प्रभारी सचिव पण होते। आता आमच्याकडे संख्याबळ फक्त 27 आहे आणि आमच्याबरोबर अलायन्स जे पार्टनर आहेत त्यांचे 3, पप्पू देशमुख असे 30 संख्याबळ आहे। आणि गटनेतासुद्धा एकमत झालेला आहे। एकमत म्हणण्यापेक्षा प्रदेशनी जो गटनेता दिला, नाव दिलेलं आहे, त्याला गटनेता करायचं ठरवलं आहे। आणि स्टँडिंग कमिटी 5 वर्ष ती माझ्या बाजूला राहील असं त्या ठिकाणी ठरलं। आणि जे येणारे आहेत सोबत त्यांना उपमहापौर द्यायचं आणि स्टँडिंग कमिटीमध्ये सदस्यत्व द्यायचं अशी चर्चा झाली। आता ह्याला लागणार जे काही संख्याबळ आहे ते खासदार जुळवणार आहेत।